चला मग नमस्कार मंडळी, मी आत्ता डायरेक्ट राजूरला निघालोय. तर आपल्या सगळ्यांचं ब्लॉगमध्ये स्वागत करतो मी. तर आता ब्लॉग स्टार्ट करून टाकलं मी. आता इथं आलो तर हे कुताड्यानं मोठा रन करून टाकला होता इथं. ते म्हणलं भुकू नको रे बाबा, म्हणला इथं मी व्हिडिओ काढू राहिलो बाबा. ते मेंढ्यांले तिकडे भुकत होतं ते कुतारडं. मग आपण त्याची पण व्हिडिओ शूट करून ए भाऊ म्हणलं माय का नको ओ भाऊ कुतारड्या, मला चावलं बिवलं तर भाऊ मला दवाखान्यात जावं लागेल. तेवढ्यात मग इकडून एक मेंढ्यावाली येऊन थांबेल होती. ते इकडे एक कुताडा होता एक, मग त्याच्यामुळे त्या बुकत होता त्यांनी. तेवढ्यात मग मी घेतले त्या कुताड्याची व्हिडिओ काढून. चला मग आता पुढं मी तर इकडं मग आपला हे अनमोल भाऊ पण इकडून आलेला आहे गाडी घेऊन. तेवढ्यात मग आम्ही डायरेक्ट इकडं निघालो रस्त्यानं डबल रिटर्न. त्याला म्हणलं चल रिटर्न जायचे आपण. मग आम्ही राजूला चाललो. इथं बघू शकतात एवढा रगड बोकडे, पुरा मोठा बोकडे इथं. त्या बोकड्याची पण व्हिडिओ घेतली मी. मग सरळ पुढं गेलो इकडं डायरेक्ट. आता पण दाखवतो मी. तर हे काय कोतुफाटा आपला इथं आपली हे यानं इंडिकेटरच तोडून टाकलं होतं. मग इथं आपली फेबिक घ्यायच्या बाबाला फेबिकच सापडून नाही. मग इथं बाबाचा कुठं नात करीत मग डायरेक्ट सापडून दिली. मग डायरेक्ट आम्ही फसक्याने इंडिकेटर चिटकवायला इथं घेतला. मग इंडिकेटर चिटकून बिटकून झाला. मग डायरेक्ट आम्ही इकडे गेलो व्हिडिओ काढीत. इथं काही लगीन बिगीन आहे काय नव्हतं इथं. लगीन होतं वाटतं इथं, लोक जमत होती. मग तेवढंच मग आपण डायरेक्ट कालच्या कॉलेजकडे जाणार होतो लवकरात लवकर. म्हणलं जाऊन आपलं व्हिडिओ काढीत जावं म्हणलं शूटिंग. काय मस्त पैकी कसं वाटतं मग इथं आलो. तेवढ्यात मग डायरेक्ट थेट आपण डायरेक्ट पार्किंगमध्ये आलो. तेवढं तिथं प्रशांत भाऊची गाडी पण उभी होती. त्याला फोन आला, फोन करून टाकला यानं डायरेक्ट प्रशांत भाऊला. तर डायरेक्ट आम्ही ग्राउंडमध्ये आलो. तर डायरेक्ट इकडे पेपर भरलेला होता मुलांचा. ते ॲकॅडमीचे मुलं बरं का ते. पण डायरेक्ट आमचं काम नाही झाल्यामुळे डायरेक्ट आम्ही दोघं डायरेक्ट इकडं फसकन घरी निघालोय. आम्ही कामासाठी आलो होतो, ते कामच आपलं झालं नाही. मास्तर डायरेक्ट पळून गेला. मग त्याच्यामुळं डायरेक्ट आता मग निघालो रिटर्न डायरेक्ट. आता डायरेक्ट म्हणलं गावात जाऊ. परत वरच्या कॉलेजवर पण काम आहे. विनायक भाऊला घेऊन आपण डायरेक्ट जाऊ. तर आपण आता जात आहे विनायक भाऊ. इथं बघू शकतो आपलं अथर्व भाऊचं दुकान आहे इथं. त्याच्याकडं आपण गेलो नाही, त्यामुळं आपण डायरेक्ट इकडं वरती आलो. विनायक भाऊच्या दुकान नाही, हे महेश भाऊचं दुकान आहे. पण तिथं आपण तिथं काही ती शाळेला डायरेक्ट लावून टाकला होता. मग डायरेक्ट वर निघालो सर्वोदय कॉलेज का. तिथं जायचं होतं आपल्याला बोर्डाचं ते काय म्हणते ते बोर्ड सर्टिफिकेट घ्यायला. इथून आता बोर्ड सर्टिफिकेट घेतलं इथून. मग इथं ती सही घ्यायची होती का मास्तरची. तो शिक्षक डायरेक्ट गायब झाला ना बाई. सापडणाच आम्हाला डायरेक्ट मोकार वाईटवलो. डायरेक्ट आम्ही इथं बसलो डायरेक्ट. म्हणलं आता काय खरं नाही भाऊ. म्हणलं पुढं पळून गेला. मग काय माहिती मला. आता बसलो वेट केला थोडा इथं. तेवढ्यात मग इथं 2-4 कार्टे होती. म्हणलं नको रे भाऊ, म्हणला तिकडे नको यायला. एखादा मास्तर ना बघितलं तर ठणका धरून इथं आपल्याला. डायरेक्ट आपण इथं सही घेऊन डायरेक्ट घरी निघलो. आता ते इथं आलं तर इथं लगीन होतं. म्हणलं जावं खान जेवायला. म्हणलं पळ रे म्हणला. जेवायला जायचं होतं पण आता जेवायचं सोडून डायरेक्ट आता मारू दे म्हणला. बुक नाही आपल्याला, आता घरी जाऊ डायरेक्ट. पण जेवत नसतो, डायरेक्ट घरी निघत असतो. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करून टाका. डायरेक्ट तुम्ही फॉलो करा. कसा वाटला आपला ब्लॉग कमेंट करून सांगा डायरेक्ट. चला मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. फॉलो करा.